हिंदवी स्वराज्याचे संस्थापक रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ऐतिहासिक राज्याभिषेक दिनानिमित्त आज दुर्गराज रायगडावर 353वा शिवराज्याभिषेक सोहळा मोठ्या उत्साहात भक्तिमय वातावरणात आणि पारंपरिक पद्धतीने संपन्न झाला। महाराष्ट्रासह देशाच्या कानाकोपऱ्यातून लाखो शिवभक्त रायगडावर दाखल झाले असून संपूर्ण गड भगव्या रंगात न्हाऊन निघाल्याचे चित्र पाहायला मिळाले। स्वराज्य काळात छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक 6 जून 1674 रोजी याच दुर्गराज रायगडावर पार पडला होता। हिंदवी स्वराज्याच्या स्थापनेला अधिकृत स्वरूप देणारा हा ऐतिहासिक दिवस आजही महाराष्ट्रासाठी प्रेरणादायी मानला जातो। त्या ऐतिहासिक क्षणाच्या स्मरणार्थ छत्रपती संभाजी महाराजांच्या मार्गदर्शनाखाली दरवर्षी रायगडावर शिवराज्याभिषेक सोहळा मोठ्या दिमाखात साजरा केला जातो। यंदाच्या 353व्या शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी रायगडावर जय्यत तयारी करण्यात आली असून प्रशासन, पोलीस यंत्रणा आणि अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समितीकडून तब्बल 40 समित्यांमार्फत नियोजन करण्यात आले होते। गडावरील सुरक्षा, वैद्यकीय सेवा, पिण्याचे पाणी, स्वच्छता, वाहतूक नियंत्रण आणि शिवभक्तांच्या सोयीसाठी विशेष व्यवस्था करण्यात आली होती। रायगडावर होणारी मोठी गर्दी लक्षात घेता गड उतार होणाऱ्या शिवभक्तांच्या सुरक्षेसाठी आणि मार्गदर्शनासाठी समितीकडून व्यवस्था करण्यात आली होती। प्रशासनाकडून वाहतूक नियोजनही करण्यात आले होते। आज सकाळपासूनच रायगडावर शिवभक्तांची मोठी गर्दी पाहायला मिळाली। जय भवानी, जय शिवाजीच्या जयघोषात भगवे झेंडे फडकवत शिवभक्तांनी गड चढाई केली। अनेकांनी पारंपरिक मराठमोळ्या वेशभूषेत उपस्थित राहत शिवकालीन वातावरण अनुभवले। ढोल ताशांचा गजर, रणशिंग, पोवाडे, शाहिरी कार्यक्रम आणि मर्दानी खेळांनी रायगडाचा परिसर अक्षरशः शिवमय झाला होता। यावर्षीच्या रायगडाच्या महादरवाजावर प्रथमच उभारण्यात आलेले भव्य पितळेचे ऐतिहासिक तोरण हे या सोहळ्याचे विशेष आकर्षण ठरले। यामुळे रायगडाच्या ऐतिहासिक वैभवात आणखी भर पडल्याचे शिवभक्तांकडून सांगण्यात आले। राजसदर परिसरात पारंपरिक विधींनुसार छत्रपती संभाजी महाराजांच्या हस्ते शिवराज्याभिषेक सोहळा संपन्न झाला। छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन, अभिषेक, पालखी सोहळा आणि समाधीस्थळी अभिवादन असे विविध कार्यक्रम पार पडले। यावेळी उपस्थित शिवभक्तांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मृतींना अभिवादन करत हिंदवी स्वराज्याच्या विचारांना पुढे नेण्याचा संकल्प केला। दरम्यान रायगड किल्ला परिसरात मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता। वैद्यकीय पथके, स्वयंसेवक आणि आपत्कालीन यंत्रणा सज्ज ठेवण्यात आल्याने सोहळा शिस्तबद्ध वातावरणात पार पडल्याचे दिसून आले। आजचा दिवस केवळ उत्सव नाही तर स्वराज्याच्या विचारांना उजाळा देणारा ऐतिहासिक क्षण आहे। छत्रपती शिवाजी महाराजांनी दिलेला स्वाभिमान, न्याय आणि लोककल्याणाचा विचार पुढील पिढीपर्यंत पोहोचविण्याची जबाबदारी आपली आहे, अशी भावना अनेक शिवभक्तांनी व्यक्त केली। 353व्या शिवराज्याभिषेक सोहळ्यानिमित्त रायगडावर पुन्हा एकदा इतिहास जिवंत झाल्याचे चित्र पाहायला मिळाले। दुर्गराज रायगडावर दुमदुमणारा जय भवानी, जय शिवाजीचा जयघोष आणि भगव्याने सजलेला परिसर प्रत्येक शिवभक्तासाठी अविस्मरणीय ठरला। यावेळी उपस्थित लाखो शिवभक्तांना संबोधित करताना छत्रपती संभाजी महाराजांनी छत्रपती शिवाजी महाराज सर्वांचे असून त्यांच्या नावाचा गैरवापर करून राजकारण करणाऱ्यांच्या विरोधात सर्व शिवभक्तांनी आवाज उठवला पाहिजे असे सांगितले। बंधूंनो, माझं बाकीचं भाषण नाही छापलं तरी चालेल, पण हा मुद्दा फार महत्वाचा आहे। मला आणि खंत आहे, या विचारपीठावर ही खंत बोलून दाखवणं सुद्धा मला वाईट वाटते। आणि ती खंत ही आहे की शिवाजी महाराजांचं नाव राजकारणात तर आपण वापरतोच, कसं पाहिजे तसं वापरतो, पण त्याचं बीज आता ग्रामीण भागात सुद्धा सुरू झालेलं आहे। ते बीज हे ग्रामीण भागात सुद्धा सुरू झालेलं आहे, हे वाईट आहे। आणि काय वाईट आहे मला मुद्दाम आपल्याला सांगायचं की मला या वर्षभरात अनेक फोन येतात। शिवाजी महाराज तिथं गावात आपापल्या सोयीचं राजकारण असतं, एक गट असतो, दुसरा गट असतो, या गटाचं एक वेगळं राजकारण असते, त्या गटाचं एक वेगळं राजकारण असते, आणि ते सगळं मिक्स करायचं आणि शिवाजी महाराजांचा पुतळा जिथं सेन्सिटिव्ह जागा आहे, जे संवेदनशील जागा आहे, त्या ठिकाणी जाऊन बसवायचं। आपण तर शिवाजी महाराजांचे म्हणजे शिवाजी महाराज कुठे एका जातीची नाही, शिवाजी महाराज हे 18 पगड 12 बलुतेदारांच्या जातीचे आहेत। सर्व शिवाजी महाराजांचे सर्वजण आहेत। आणि मग कोणती एक दगड मारते, दुसरीकडनं आणि कोणाची दगड, त्यांनी आपलं कुठं ते महापुरुष आणायचं। अरे सगळे बाबासाहेब आंबेडकर असतील, महात्मा फुले असतील, हे सगळे लोकांचे दैवत हे शिवाजी महाराज आहेत। आणि मग आपल्या समाजात आपण नुसतं भांडत बसतो, मला वाईट वाटते। तुम्ही आवाज उठवणं गरजेचं आहे, तुम्ही सर्वांनी शिवभक्तीने आवाज उठवणं गरजेचं आहे। हे काही शिवचरित्र नाही, हे काही शिवाजी महाराजांचे संस्कार नाहीत, हे शिवाजी महाराजांचे विचार नाहीत। राजकारण काय, राजकारण आपण राजकारण करू, पण कशाला शिवाजी महाराजांच्या ओढायचं, आपल्याला का ओढायचं? आपण या ना रायगडला,
शिवाजी महाराज हे सर्व विश्ववंदनीय आहेत. पटते की नाही पटते सांगा मला. मला आज बोलायची इच्छा नव्हती हा विषय. इथं येऊन काय बोलायचं असते, सकारात्मक बोलायचं असते. इथं येऊन नुसतं जल्लोष करायचा असतो. पण जल्लोष करत असताना आपण हे सगळे मुद्दे विसरून जायचं का? मला फोन येतो, आमच्या जवळच्या लोकांचा मला फोन आला, वाईट वाटते मला. मी कसं सांगू या दुसऱ्या मुलांना अटक करा? सांगू शकतो का मी सांगू शकतो का? मग मी त्यांचा वारसा कसा चालवायचा? असो, तुम्ही शिकलाय असं मला वाटते. इथनं खाली जाताना हा विचार घेऊन तुम्ही जाल नक्की, असं माझा पूर्ण विश्वास आहे. माझं नशीब एवढं दांडगं आहे हो. शिवाजी महाराजांच्या घरात तर माझा जन्म झालाच. मग ज्या शिवाजी महाराजांनी गडकोट उभा केले, ज्या शिवाजी महाराजांनी सर्व गडकोट उभा केले, स्वतः किल्ले उभा केले, स्वतः अनेक किल्ल्यांचा जीर्णोद्धार सुद्धा केला, त्या शिवाजी महाराजांचे पुत्र छत्रपती राजाराम महाराजांनी पहिलं शिवाजी महाराजांचं मंदिर उभा केलं सिंधुदुर्ग किल्ल्यात. जो शिवाजी महाराजांनी स्वतः बांधलेला सिंधुदुर्ग किल्ला आहे, त्याचं सभा मंडप हे राजश्री छत्रपती शाहू महाराजांनी उभा केला. त्यांचं या ठिकाणी मनपूर्वक स्वागत आहे. माझी विनंती आहे की वरती समितीचे पदाधिकारी सोबतच मधुमातारकाय देवदक्षरन्ति अशा प्रकारच्या नवनवीन व्हिडिओ आणि चालू घडामोडी पाहण्यासाठी TV7 मराठी महाराष्ट्र न्यूज या चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.